मॅडम, कोकणात आदिवासी महिला रस्त्यावर प्रसूती जलाच्या घटनेनंतर चौकशी समितीने अहवाल सादर केला होता. हो. या अहवालानुसार नेमकी काय नेमकी कुणावर आणि काय नेमकी कारवाई करण्यात आली? चोपड्यामधील जे प्रकरण घडलं त्या संदर्भात त्रिसदस्यीय समितीनं चौकशी अहवाल आम्हाला दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये वाहन चालक आणि ANM यांनी कर्तव्यात कसूर केल्याचं आपल्या निदर्शनास आलेलं आहे. मग आपल्या शिस्तभंगाची जी प्रक्रिया आहे त्यानुसार आपण त्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली होती. वाहन चालक जे आहेत ते कंत्राटी आहेत, रोजंदारीवरचे आहेत, त्यामुळे त्यांना कामावरून आपण कमी करत आहोत आणि ज्या ANM आहेत त्यांना आपण आता निलंबित करण्याची कारवाई प्रस्तावित केलेली आहे. आज त्या निलंबित होऊन जातील. या प्रकरणामध्ये चौकशी समिती नेमकं काय अहवाल आला? चौकशी समितीच्या हेच निदर्शनास आलं की त्यांनी या प्रकरणामध्ये खूप हलगर्जीपणा केलेला आहे, त्यांच्या कर्तव्यात कसूर केलेला आहे आणि याच दोषारोपामुळे त्यांच्यावर आपण कारवाई करत आहोत. रुग्णवाहिका चालक आहेत शरद कोळी व आरोग्य सेविका आहेत विभांगिनी हुमणे. या दोघांच्यावरही चौकशी अहवालामध्ये कर्तव्यात कसूर केल्याचं निदर्शनास आल्यामुळे शिस्तभंगाविषयक कारवाई प्रस्तावित करण्यात आलेली आहे आणि त्यानुसार आपण त्यांना नोटीस दिली. त्याचा खुलासा आता प्राप्त झालेला आहे आणि आपण त्यांना आता निलंबित करत आहोत. धन्यवाद.